ओके. तर चला आता आपल्याला ग्रॅव्हिटेशनला सुरुवात करायची आहे. हा 11च्या सिलेबसमधला, स्टेट बोर्डच्या 11च्या सिलेबसमधला आणि NCERTच्या 11च्या सिलेबसमधलाच पार्ट आहे. आणि यावर एंट्रन्समध्ये काही क्वेश्चन असतात म्हणजे असतातच बिलकुल, आणि खूप महत्त्वाचा आहे चॅप्टर आहे. तसंही ग्रॅव्हिटेशन प्रत्येक ठिकाणी ग्रॅव्हिटेशन असतेच, त्यामुळे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर महत्त्वाचं आहे. आणि सुरुवात करू आपण याची न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पासून. मला वाटते ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तुम्ही खूप अगोदरपासून शिकता. 8वी 9वीतही ग्रॅव्हिटेशन असते, 11वी 12वीतही ग्रॅव्हिटेशन आहे, बरोबर आहे ना. तर इथे पहिला लॉ आहे काय, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कोण सांगेल काय आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, कोणाला सांगता येईल? एकदम सिंपल आहे, जसं आहे तसं सांगा, जे की तुम्हाला समजलेलं असणार. व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? कोणाला सांगता येईल का? अरे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्ही 8वी 9वी शिकले ना, मग तिथे तर न्यूटन्स लॉ होताच. कोण सांगेल? ओके, पहा मी सांगतो, लक्ष द्या, लक्ष द्या. तुम्ही ज्या तऱ्हेनं शिकला असाल त्यापेक्षा थोडंसं आपण वेगळ्या तऱ्हेनं पाहू, म्हणजे आहे ते शेवटी. लक्ष इकडे द्या. अगदी स्मॉलेस्ट पार्टिकल असू द्या, पहा लक्ष द्या, मला काय म्हणायचं आहे. आपण ना अशा गोष्टीवर भर देऊ की ज्याला शिकल्यानंतर आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बरोबर सोडवता यायला पाहिजेत, आणि कुठेही आपल्याला ती गोष्ट ओळखता आली पाहिजे काय आहे. तर किती काही लहान पार्टिकल असू द्या, फॉर एक्झाम्पल सेंटरला असतो न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज, त्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत आहे निगेटिव्हली चार्ज. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम आहे, तर हायड्रोजन ॲटममध्ये सेंटरला एकच प्रोटॉन असतो, त्याभोवती एकच इलेक्ट्रॉन फिरत असतो, बरोबर आहे. पण दोनही मटेरियल पार्टिकल आहेत. हा प्रोटॉन जो आहे तो मटेरियल पार्टिकल आहे, आणि हा इलेक्ट्रॉनसुद्धा मटेरियल पार्टिकल आहे. हेवीएस्ट सिस्टीम घ्या. हेवीएस्ट सिस्टीम म्हणजे सेंटरला काय आहे, सन आहे, त्याच्या भोवती प्लॅनेट्स फिरत आहेत. फॉर एक्झाम्पल काय फिरत आहे, अर्थ आहे. सनसुद्धा काय झाला, मटेरियल पार्टिकल, अर्थसुद्धा काय झाली, मटेरियल पार्टिकल. हेच काय, कुठलेही दोन मटेरियल पार्टिकल असतील, कुठलेही दोन घेऊ शकता की हा पहिला मटेरियल पार्टिकल आहे, M1 त्याचा मास आहे, हा दुसरा मटेरियल पार्टिकल आहे, M2 त्याचं मास आहे. न्यूटनचं असं म्हणणं आहे की कुठल्याही दोन मटेरियल पार्टिकलमध्ये ते कितीही जवळ असू द्या, किती काही लहान असू द्या, किती काही दूर असू द्या, किती काही मोठे असू द्या, किती काही दूर इन्फानाईट डिस्टन्सपर्यंत ते एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. हा झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. So there is attraction between any two material particles in the universe, independent of their mass, independent of their separation. बरोबर आहे. इंडिपेंडेंट ऑफ प्रेझेन्स ऑफ मीडियम. त्या दोन पार्टिकलमध्ये काय आहे, तर ते दोन पार्टिकल वॉटरमध्ये ठेवलेले आहेत की त्या दोन पार्टिकलच्या मध्ये एक मोठा माउंटेन आहे, वॉटर इट मे बी, की त्या दोन पार्टिकलच्या मध्ये एखादी काय म्हणू आपण की सोलर सिस्टीम आहे किंवा एखादी गॅलेक्सी आहे, काही फरक पडत नाही. युनिवर्समध्ये कुठेही जर दोन पार्टिकल असतील तर ते नेहमी एकमेकांना काय करत असतात, अट्रॅक्ट करत असतात. ॲटॉमिक पार्टिकल असो की टेरेस्ट्रियल पार्टिकल असो, बरोबर. एक गॅलेक्सी दुसऱ्या गॅलेक्सीला सुद्धा काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे. तुम्ही आणि आपण यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रेझेंट एव्हरीवेअर. फक्त एकच कंडिशन आहे की पार्टिकलला मास असलं पाहिजे, तो पार्टिकल मटेरियल पार्टिकल असला पाहिजे. समजलं का? सो देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मटेरियल पार्टिकल्स इन द युनिवर्स. ओके. आता मग फोर्स आहे तर तो असेल किती, तर हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस. दोन पार्टिकलच्या मासेसच्या प्रोडक्टला हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. प्रोडक्ट जेवढा जास्त, फोर्स तेवढा जास्त. दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल. त्या दोन पार्टिकलच्या मध्ये किती डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरला काय म्हणतात, हा फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो इट ओबे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. हा फोर्स काय ओबे करतो, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतो. या दोन्ही इक्वेशनला जर कंबाईन केलं तर तुम्हाला काय लिहिता येणार, F प्रोपोर्शनल टू M1 इंटू M2 अपॉन R स्क्वेअर. आणि जर प्रोपोर्शनॅलिटी काढायची असेल तर F इक्वल टू एक कॉन्स्टंट वापरतात, तो वापरतात G.
इंटू M1 इंटू M2 अपॉन आर स्क्वेअर, याच फॉर्म्युल्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू पार्टिकल्स. इथे जो जी आहे या जीला लक्ष द्या, मी इथे लिहितो, या जीला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कुठल्याही कॉन्स्टंटला युनिव्हर्सल वर्ड तेव्हाच लागतो जेव्हा तो कॉन्स्टंट इंडिपेंडंट असेल. ना तर तो मासेसवर डिपेंड आहे, ना तर तो डिस्टन्सेसवर डिपेंड आहे, ना तर तो प्लॅनेटवर डिपेंड आहे. एखादा कॉन्स्टंट जर कशावरच डिपेंड नसेल, बरोबर आहे, तो कोणत्याही कंडिशनमध्ये तो कॉन्स्टंट बदलत नसेल, तर त्या कॉन्स्टंटला काय म्हणतात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. किती युनिव्हर्सल कॉन्स्टंट पाहिले तुम्ही? 2. पहिला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट PV = NRT मधला R. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R नेहमी सेमच राहतो, कोणताही गॅस घ्या, कोणत्याही कंडिशनला घ्या. आणि दुसरा काय पहिला? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मी तरी याच्या पलीकडे कोणत्या कॉन्स्टंटला युनिव्हर्सल लागताना पाहिलं नाही. समजलं का? तर दोनच कॉन्स्टंट घेतो आपण, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर हा झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन स्केलर फॉर्म. इथे फक्त आपण मॅग्नेट्यूड काढू शकतो. समजलं का? अरे समजलं? म्हणून जर दोन ऑब्जेक्टमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर जी इंटू पहिलं ऑब्जेक्टचं मास इंटू दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास अपॉन आर स्क्वेअर, अशा तऱ्हेने तुम्हाला कोणत्याही दोन ऑब्जेक्टमधला काय काढता येणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढता येईल. ओके. आता बघा, बरेच जणांना कन्फ्युजन होते. कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी काय करावं लागेल? कन्फ्युजन बघा काय होते. समजा तुम्हाला म्हटलं की ही अर्थ आहे आणि अर्थचं मास अर्थच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं गृहीत धरावं लागते. मास ऑफ द अर्थ, लक्ष द्या, मास ऑफ द अर्थ इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट इट्स सेंटर. अर्थचं मास अर्थच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं असं गृहीत धरा. म्हणजे अर्थचं मास इकडे तिकडे तुम्ही घेऊ नका, ते कुठे असणार? त्याच्या सेंटरला. अर्थच्या सरफेसवर ठेवलेला एक ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल काहीतरी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, काही पण असू शकते, त्याचं मास आहे स्मॉल m. अर्थच्या सेंटरपासून त्या अर्थच्या सरफेसपर्यंत ही झाली अर्थची रेडिएशन. तुम्हाला म्हटलं असेल की एफचा फॉर्म्युला लिहा. तर एफचा फॉर्म्युला लिहिताना पहिले काय वापरायचा? G, नंतर एक पहिलं मास, नंतर दुसरं मास अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. सो F = G m अपॉन आर स्क्वेअर. मग MM वगैरे असं काही आलं तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. फक्त फॉर्म्युला काय आहे? F = G इंटू पहिलं मास इंटू दुसरं मास अपॉन आर स्क्वेअर. मग पहिलं मास दुसरं मास कोणते? दुसरं पहिलं दुसरं सेम आहे. स्मॉल m कॅपिटल M लिहा की कॅपिटल M स्मॉल m लिहा. समजलं का? अशा तऱ्हेने तुम्हाला काय एक्सप्रेस करता आला? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बरोबर, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्ही एक्सप्रेस केला इथे. पण इथे तुम्हाला फक्त मॅग्नेट्यूड काढता आली, त्याला म्हणतात स्केलर फॉर्म ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हाच न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ तुम्हाला हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेक्टर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता आला पाहिजे. ओके. तर पहा मी कसं लिहितो याला. आपल्याला काय स्टडी करायचं आहे? दोन पार्टिकलमधला यस ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दोन पार्टिकलमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्टडी करायचा आहे. ओके. पहा, लक्ष द्या, तिथे आपण पहिला पार्टिकल घेतला हॅव्हिंग मास M1 आणि इथे एक दुसरा पार्टिकल घेतला हॅव्हिंग मास M2. दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स R. ओके. पण पुढे हे वेक्टर फॉर्म सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगून ठेवतो की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला समजल्या पाहिजेत. काय कॅरेक्टरिस्टिक्स? काय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते समजून घ्या. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हा फोर्स इंडिपेंडंट ऑफ मास. बरोबर आहे, म्हणजे मास म्हणजे फक्त मासवर डिपेंड आहे आणि डिस्टन्सवर डिपेंड आहे. इंडिपेंडंट ऑफ नेचर ऑफ मीडियम बिटवीन टू पार्टिकल. दोन पार्टिकलमध्ये कुठलं मीडियम आहे त्यावर हा डिपेंड नाही. सो इट इज इंडिपेंडंट ऑफ मीडियम बिटवीन टू पार्टिकल्स. म्हणजे दोन पार्टिकल वॉटरमध्ये असले तरी त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तेवढाच राहतो. बघा, दोन जर चार्ज पार्टिकल असतील है ना, किंवा दोन मॅग्नेट असतील तर मात्र यांच्यामधला फोर्स जो आहे तो मीडियमवर डिपेंड असतो. दोन चार्जेसमधला फोर्स मीडियमवर डिपेंड असतो. दोन मॅग्नेटमधला फोर्सही मीडियमवर डिपेंड असतो. जर एअर असेल तर फोर्स बदलेल, वॉटर असेल तर फोर्स बदलेल, ऑइल असेल तर फोर्स बदलेल. कोणता फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल किंवा मॅग्नेटिक फोर्स असेल तर तो मीडियम डिपेंडंट आहे. पण इथे हे जे दोन पार्टिकल आहेत हे तुम्ही कुठेही ठेवा, वॉटरमध्ये ठेवा की एअरमध्ये ठेवा की व्हॅक्यूममध्ये ठेवा, हा फोर्स बदलत नाही. सो दिस फोर्स इज
इंडिपेंडेंट ऑफ मीडियम बिटवीन टू पार्टिकल, दोन पार्टिकलमध्ये कुठलं मीडियम आहे त्यावर डिपेंड नाही. इव्हन इंडिपेंडेंट ऑफ प्रेझेन्स ऑफ अदर बॉडीज बिटवीन टू पार्टिकल्स, दोन पार्टिकल्स समजा हा पहिल्या पार्टिकलचा मास m1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचा मास m2 आहे, मध्ये एक मोठा पार्टिकल ठेवला, त्यांनी सुद्धा या दोन पार्टिकलच्या मधला फोर्स बदलत नाही. सो इट इज इंडिपेंडेंट ऑफ एनिथिंग बिटवीन देम. त्यांच्यामध्ये तुम्ही काही ठेवा, त्यामुळे हा फोर्स बदलत नाही. सो it is independent of presence of medium and presence of other bodies. Independent of presence of medium and presence of other bodies. other bodies च्या प्रेझेन्सवर हा डिपेंड असणार नाही. त्यामुळे काय होईल पहा मी समजण्याचा प्रयत्न करा. इथे डायग्रामॅटिकली काढतो मी. समजा पहिल्या पार्टिकलचा मास आहे m1, दुसऱ्या पार्टिकलचा मास आहे m2, तिसऱ्या पार्टिकलचा मास m3, चौथ्या पार्टिकलचा मास m4. तुम्हाला म्हटलं m1 वरचा फोर्स काढा. ऐका आता बरोबर. तर हा या दोघांमध्ये फोर्स राहणार, तो झाला F1. या दोघांमध्ये फोर्स असेल तो झाला F2. याही मध्ये फोर्स असेल तो झाला F3. म्हणजे तीनही पार्टिकल या M1ला काय करून राहिले, अट्रॅक्ट करून राहिले. M1 वरचा जर फोर्स तुम्हाला विचारला तर या तीनही फोर्सेसची तुम्हाला वेक्टर सम करावी लागेल. काय वेक्टर सम. आणि म्हणून नेट फोर्स काढताना तुम्हाला काय करावं लागेल, F1 वेक्टर प्लस F2 वेक्टर प्लस F3 वेक्टर, जेवढे असतील तेवढ्यांच्या वेक्टर फोर्सेसचे काय करावं लागेल, वेक्टर सम. यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. काय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे एखादा नेट वेक्टर काढताना जेवढे की इंडिपेंडेंट वेक्टर आहेत त्यांची काय करणार, वेक्टर सम. सो धिस लॉ ओबे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. बघा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा मतलब हाच होतो की एखाद्या पार्टिकलला जर खूप सारे पार्टिकल अट्रॅक्ट करत असतील, ते यांच्या अट्रॅक्शनमुळे समजा आणखी काही अट्रॅक्ट करणारे पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे, ते या बाकी पार्टिकलमुळे या अट्रॅक्शनमध्ये फरक पडणार नाही. या दोघांमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यावर बाकी पार्टिकलचा फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा इफेक्ट होत नाही. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल्स इंडिपेंडेंट ऑफ प्रेझेन्स ऑफ अदर पार्टिकल. दोन पार्टिकलमधला जो फोर्स आहे इतर पार्टिकलमुळे बदलत नाही. सो फोर्स बिटवीन एनी टू पार्टिकल इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेझेन्स ऑफ अदर पार्टिकल. अदर जे पार्टिकल आहेत त्यांच्यामुळे या दोघांमधला कोणत्याही दोघांमधला फोर्स बदलणार नाही. त्यामुळे एखाद्या पार्टिकलवरचा जर टोटल फोर्स काढायचा असेल, समजा तुम्हाला म्हटलं M1 वरचा टोटल फोर्स काढा, तर पहिल्याने अट्रॅक्ट केलं असेल हा फोर्स असेल, दुसऱ्या पार्टीने अट्रॅक्ट केला असेल वेगळा फोर्स असेल, तिसऱ्याने अट्रॅक्ट केलेला असेल वेगळा फोर्स असेल, वेगवेगळ्या डायरेक्शननी असतील. तुम्हाला जर नेट फोर्स काढायचे असतील तर जेवढेही फोर्सेस त्या एका पार्टिकलवर आहेत त्या सर्वांची वेक्टर सम करावी लागते. यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. हे 2-3 प्रकार लिहिता येते. पहिला प्रकार असा लिहिता येणार की हा जो फोर्स दोन पार्टिकलमधला फोर्स इतर पार्टिकलच्या प्रेझेन्सवर डिपेंड नाही, त्याचंही मॅथमॅटिकल स्टेटमेंट हेच होणार. बघा फोर्स बिटवीन टू पार्टिकल इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेझेन्स ऑफ अदर पार्टिकल्स. तुम्हाला म्हटलं यालाच मॅथमॅटिकली लिहा तर हे असंच लिहिता येणार. दुसरं काय लिहिता येणार, यालाच काय लिहिता येणार की नेट फोर्स ऑन एनी पार्टिकल इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ ऑल द फोर्सेस एक्सपिरियन्स्ड बाय दॅट पार्टिकल. एखाद्या पार्टिकलवरचा नेट फोर्स काढायचा असेल, त्या पार्टिकलवर जेवढेही फोर्सेस आहेत त्यांची काय करणार, वेक्टर सम. काय इथे तर सरळ सरळ दिसते, पण जे अगोदर बोललो ना त्याचं याचं कनेक्शन आपण लावत नाही. हे असं तेव्हाच करता येते जेव्हा प्रत्येक दोन पार्टिकलमधला फोर्स इंडिपेंडेंट असेल, जो इतरवर डिपेंड नसेल, तेव्हा आपण असं करू शकतो. म्हणून त्या स्टेटमेंटचं मिनिंग आणि या मॅथमॅटिकल स्टेटमेंटचं मिनिंग काय राहील, सेम राहील. कोणत्या स्टेटमेंटचं मिनिंग, कोणत्याही दोन पार्टिकलमधला फोर्स इतर पार्टिकलच्या प्रेझेन्सवर डिपेंड नसतो. हे स्टेटमेंट आणि हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट या दोघांचं मिनिंग सेम आहे. ते स्टेटमेंट आहे म्हणून असं लिहिता आलं. असं लिहिता आलं याचा अर्थ अगोदरचं जे स्टेटमेंट सांगितलं ते करेक्ट आहे. याला काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. सो धिस फोर्स ओबे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. हा फोर्स काय करेल, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनला काय करतो, हा ओबे करतो. सॉरी कुठे दुसऱ्याच ठिकाणी झाला बहुतेक. तर हा फोर्स प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनला ओबे करतो. ठीक आहे. तर सॉरी हे नव्हतं पाहिजे आपल्याला. तर काय काढून टाकायचं आपल्याला, ही डायग्राम मी काढून टाकतो सध्या. म्हणून इथे काय लिहिता येणार, इट ओबे काय ओबे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. नंतर बघा बरेचसे जे फोर्सेस असतात ते कोणी चार्ज डिपेंडंट असते, कोणी मोशन डिपेंडंट असते. हा फोर्स जो आहे तो चार्जवर किंवा मोशनवर डिपेंड नाही आहे. सो चार्ज किंवा मोशनवर
वर कसा आहे, इट इज इंडिपेंडेंट ऑफ चार्ज अँड मोशन. बरोबर आहे. मोशन चार्जेसवर सुद्धा हा डिपेंड नाही. समजत आहे का? तर अशा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दीज आर कॉल्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणखी यालाच असं म्हणता येईल, इट इज, लक्ष द्या, इट इज टू बॉडी इंटरॅक्शन. बघा बहुतेक वेळेस काय होते की अगोदरच्या सेंटेन्सचं मिनिंग त्याच्यामध्ये असते. हा फोर्स कसा आहे, टू बॉडी इंटरॅक्शन. टू बॉडी इंटरॅक्शन समजते का तुम्हाला? म्हणजे हा ज्या दोन बॉडीजचा विचार करून राहिले त्यांच्यावरच डिपेंड आहे, इतर बॉडीचा त्याच्यावर फरक पडत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट आणि परत प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यांचं मिनिंग काय होऊन राहिलं, सेमच होऊन राहिलं. सो इट इज टू बॉडी इंटरॅक्शन, म्हणजे दोनच पार्टिकलवर डिपेंड आहे. बघा तुम्ही म्हणाल की असं सांगायचं काम का पडलं, तर काम का पडलं ते तुम्हाला सांगतो. समजा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन्स असतात खूप सारे आणि न्यूट्रॉन्ससुद्धा असतात. बरोबर आहे. तर फक्त दोनच प्रोटॉन असतील त्यांच्यामधला फोर्स वेगळा असते, 3 प्रेझेंट असतील तर फोर्स वेगळा असते, 4 प्रेझेंट असतील तर फोर्स वेगळा असते, 10 प्रेझेंट असतील तर फोर्स वेगळा असते, न्यूट्रॉन आला तर फोर्स वेगळा असते. सो दिस न्यूक्लिअर फोर्स इज मिनी बॉडी इंटरॅक्शन. दोन पार्टिकल, बघा तुम्हाला म्हटलं की हे दोन पार्टिकल इथेच आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन पार्टिकलमधला जेवढा आहे तेवढाच राहणार. आता याच दोन पार्टिकलमधला फोर्स त्याच दोन प्रोटॉनमधला फोर्स फक्त दोनच प्रोटॉन असतील तर वेगळा असतो. आणखी तिसरा प्रोटॉन प्रेझेंट असेल तर कुठेही असो त्यात पहिल्या दोन पार्टिकलमधला फोर्स बदलतो. न्यूट्रॉन आला तरी त्या दोन पार्टिकलमधला फोर्स बदलतो. म्हणजे त्या दोन पार्टिकलमधला फोर्स इतर पार्टिकलच्या प्रेझेन्सवर डिपेंड आहे. सो इट इज न्यूक्लिअर फोर्स इज मेनी बॉडी इंटरॅक्शन. काय आहे, मेनी बॉडी इंटरॅक्शन आहे. ओके. म्हणून इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, टू बॉडी इंटरॅक्शन आहे. आणि पाचवा पॉईंट लिहिता येईल, इट इज विकेस्ट फोर्स. कसा आहे, विकेस्ट आहे. सर्वात स्ट्रॉंग फोर्स कोणता असतो माहिती आहे का, न्यूक्लिअर फोर्स हा सर्वात स्ट्रॉंग असतो. त्याच्यापेक्षा वीक असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बरोबर आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि त्यापेक्षा सगळ्यात वीक काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. विकेस्ट फोर्स जर जगात कुठला असेल तर तो कोणता आहे. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय काय लिहिता येतील, पहिली महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज इंडिपेंडेंट ऑफ मीडियम अँड प्रेझेन्स ऑफ अदर बॉडीज बिटवीन टू बॉडीज. नंतर काय सांगता येईल, इट ओबे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. याचा अर्थ काय की एखाद्या ऑब्जेक्टला 3-4 ऑब्जेक्ट जर अट्रॅक्ट करत असतील, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर ते 3-4 फोर्सेस काढायचे इंडिपेंडेंटली. बरोबर आहे. नेट फोर्स काढताना त्या सर्वांची वेक्टर सम करायची. बरोबर आहे. तर हा झाला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. नंतर हा चार्ज आणि मोशनवर डिपेंड नाही आहे. बरं, मोशनवर तर बरंचसं काही डिपेंड असते. बघा एक पार्टिकल थांबलेला असताना त्याचं मास वेगळं असते, जो पार्टिकल मोशनमध्ये असताना त्याचं मास वेगळं असते. असं असतानाही हे जे आहे हे चार्ज आणि मोशनवर आपण इंडिपेंडंट घेतो. कोणता फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंतर इट इज टू बॉडी इंटरॅक्शन. न्यूक्लिअर फोर्स हा मिनी बॉडी इंटरॅक्शन आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त त्या दोनच पार्टिकलच्या मासेसवर सिच्युएशनवर डिपेंड असतो. इट इज विकेस्ट फोर्स इन द वर्ल्ड. सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स कोणता आहे, न्यूक्लिअर फोर्स. त्यापेक्षा वीक फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वात विकेस्ट आहे. आता आपल्याला हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा एक्सप्रेस करायचा इन वेक्टर फॉर्म. लक्ष द्या, कशाच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचा आहे, वेक्टर फॉर्म. म्हणून आपण केअरफुली ऑब्झर्व करा, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा उपयोग करता आला पाहिजे. तर स्केलर फॉर्ममध्ये, बरोबर आहे, स्केलर फॉर्ममध्ये काय लिहिता येईल, एफ इक्वल टू जी इंटू M1 इंटू M2 अपॉन R². हा झाला स्केलर फॉर्म. आता बघा मी तुम्हाला वेक्टरमध्ये शिकवलेलं आहे, जर एखाद्या क्वांटिटीला वेक्टर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर काय करत असतात. समजा हाच फोर्स आहे, वेक्टर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचा आहे, जी इंटू M1 इंटू M2 अपॉन R². ही काय झाली, मॅग्निट्यूड. याला कशाने मल्टिप्लाय करायचं, युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करायचं. युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. ओके, युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. आता इथे आणखी एक लक्षात घ्या की जर एखादा फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल, लक्ष द्या, एखादा फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल तर मायनस साईन टाकायला पाहिजे. मायनस साईन जर आलं तर फोर्स काय असेल, अट्रॅक्टिव्ह. आणि जर एखादा फोर्स एफ आणि तुम्ही जर प्लस म्हणून लिहिला तर दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ रिपल्सिव्ह फोर्स. म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स सांगायचं असेल तर इथे प्लस आलं पाहिजे, समोर काहीतरी येणार. अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर काय आलं पाहिजे, मायनस. मला सांगा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, अट्रॅक्टिव्ह. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सला जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर समोर काय आलं पाहिजे, मायनस साईन आलं पाहिजे. एवढं समजलं का. एवढं जर समजलं असेल तर तुम्हाला आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला वेक्टर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येणार. म्हणून आता आपण पाहू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन वेक्टर फॉर्म. पहा कसं लिहिता येणार. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन वेक्टर
फॉर्म. हे सर्व तुम्हाला बोर्डमध्ये तर काही खास काम नाही पडत, तुम्हाला एंट्रन्समध्येच बरोबर ओळखता आलं पाहिजे. तर लक्ष द्या. आता तर पहिल्या पार्टिकलचं मास काय घेतलं, m1. बोलत चला. दुसऱ्या पार्टिकलचं मास काय घेतलं, m2. यांच्यामधलं अंतर काय आहे, r. यांच्यामधल्या फोर्सचे मॅग्नेट्यूड म्हणजे स्केलर फॉर्म काय आहे, g इंटू m1 इंटू m2 अपॉन r². ओके. म्हणून आपल्याला याला काय लिहायचं वेक्टर फॉर्ममध्ये. आता बघा मी डायरेक्टली लिहितो, कारण की अगोदरच्या स्लाईडवर मी तुम्हाला सांगितलं हा फोर्स अट्रॅक्टिव्ह असतो, म्हणून काय आलं पाहिजे, मायनस साईन. तर पहिले मी विदाऊट मायनस लिहितो, नंतर मायनस साईन आपण तयार करू. मग आता इथे लिहिताना पहिले काय लिहायचं, मॅग्नेट्यूड. नंतर काय लिहायचा, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कोणत्या डायरेक्शननी, ज्या डायरेक्शननी तो फोर्स आहे त्या डायरेक्शनचं युनिट वेक्टर पाहिजे. मग याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहिताना ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे मॅग्नेट्यूड काय, g इंटू m1 इंटू m2 अपॉन r². आता लिहायचं आहे युनिट वेक्टर. पहा, लक्ष द्या. युनिट वेक्टर कसं करणार पहा. तर युनिट वेक्टर लिहिताना या दोघांमधला युनिट वेक्टर कोणता आहे, r. हा r डिस्प्लेसमेंट आहे. याच्या डोक्यावर जर r दिला तर हा काय झाला, डिस्प्लेसमेंट वेक्टर. काय झाला, डिस्प्लेसमेंट वेक्टर. पण आपल्याला पाहिजे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर काढताना या डिस्प्लेसमेंट वेक्टरला त्याच्या मॅग्नेट्यूडनी डिव्हाइड करायचं, असं लिहिता येणार. बरोबर आहे, समजलं का, हॅलो, समजलं. युनिट वेक्टर कसा काढला, हा हे जे डिस्टन्स होतं त्या डिस्टन्सच्या डोक्यावर ॲरो दिला, सो डिस्टन्स बिकम्स डिस्प्लेसमेंट वेक्टर. कारण की स्ट्रेट लाईन आहे, दोन पार्टिकलमध्ये जे स्ट्रेट लाईन नंतर असेल दॅट मे बी कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट म्हणताना त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन द्यावं लागेल. आता बघा, त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन द्यावं लागेल. पर्टिक्युलर डायरेक्शन देताना तुम्ही या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन 1 कडून 2 कडे देऊ शकता किंवा 2 कडून 1 कडे देऊ शकता. इथे थोडंसं कन्फ्युजन होते, म्हणून आपण काय बनवला, फक्त युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टर लिहिला तर आर वेक्टरला याच्या मॅग्नेट्यूडने डिवाइड केलं, असं लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही असं आर कॅप लिहिलं तरी चालेल. आर कॅप लिहिलं तरी मिनिंग तेच आहे. सो एफ इक्वल टू g इंटू m1 इंटू m2 अपॉन r² लिहिलं तरी मिनिंग तेच आहे. फक्त r² लिहिताना आरला त्याच्या मॅग्नेट्यूडनी डिवाइड करायचं. पण अजून करेक्ट रिप्रेझेंटेशन झालं नाही. करेक्ट रिप्रेझेंटेशनमध्ये इथे काय लागेल, मायनस साईन लागेल. आणि या आरची तुम्हाला डायरेक्शन सांगावं लागेल, आर कोणता आहे. आता बघा आपण काय करणार. आता लिहू आपण फोर्स, बरोबर आहे, फोर्स बाय किंवा फोर्स बाय m2 ऑन m1. याचं मिनिंग काय काढाल, फोर्स बाय m2 ऑन m1. इथे पहा, मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. हा पार्टिकल आहे m1, या पार्टिकलचा मास आहे m2. सो फोर्स ऑन m1 बाय m2 किंवा फोर्स बाय m2 ऑन m1. मला सांगा या फोर्सची डायरेक्शन, फोर्स कोणी एक्झर्ट केला, m2ने. फोर्स बाय m2 ऑन m1, कोण कोणाला ओढत आहे, m2 m1 ला ओढत आहे. बघा, दोन्ही गोष्टी असतात. हा पेन अर्थलाही ओढत आहे, नॉर्थ पेनलाही ओढत आहे. हा पेन जर अर्थला ओढत असेल तर फोर्स अपवर्ड आहे, नॉर्थ जर पेनला ओढत असेल तर फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे, हा दोन पेअरमध्ये असतो, इक्वल अँड अपोजिट असतो. मग इथं काय लिहिलं, फोर्स बाय m2 ऑन m1. मला सांगा या फोर्सची डायरेक्शन कोण कोणाला ओढून राहिलं, m2 m1 ला ओढून राहिलं. मग या फोर्सची डायरेक्शन अशी असेल, बरोबर आहे, m2 ओढून राहिला ना, फोर्स बाय m2 ऑन m1. म्हणजे या फोर्सची डायरेक्शन कोणीकडे असेल, m1 कडून m2 कडे असेल. सो फोर्स बाय m2 ऑन m1 किंवा फोर्स ऑन m1 बाय m2 असे लिहिलं तरी चालेल. सो फोर्स काय लिहिता येणार, ऑन m1 बाय m2. मग या फोर्सची डायरेक्शन कोणीकडे आहे, 1 कडून 2 कडे. म्हणून हा जो आर व्हेक्टर आहे याला लिहू आपण 1 2. काय लिहू, 1 2. म्हणजे आर व्हेक्टरची डायरेक्शन काय झाली, 1 कडून 2 कडे. मग बघा मी याला कसं लिहितो, म्हणजे या फोर्सला असं लिहिता येणार, एफ इक्वल टू मॅग्नेट्यूड किती आहे, g इंटू m1 इंटू m2 अपॉन r². आता लिहायचा युनिट वेक्टर, पण फोर्सची डायरेक्शन कोणीकडे आहे, m1 कडून m2 कडे. या फोर्सची डायरेक्शन आहे m1 कडून m2 कडे. म्हणून इथे जो युनिट वेक्टर लिहिणार त्याची डायरेक्शन m1 कडून m2 कडे लिहिणार. म्हणून इथे काय करणार तुम्ही, r12. पण आपल्याला युनिट वेक्टर पाहिजे. युनिट वेक्टर पाहिजे असेल त्या वेक्टरला त्याच्या मॅग्नेट्यूडनी डिवाइड करायचं. हे समजलं का, का लिहिलं असं. इथे काय लिहायचा होता, युनिट वेक्टर, फोर्सची जी डायरेक्शन असेल त्या डायरेक्शनचं युनिट वेक्टर. फोर्सची डायरेक्शन m1 कडून, मग युनिट वेक्टर 1 कडून 2 कडे. तर त्या युनिट वेक्टरला जस्ट r ने लिहिता काय लिहिलं, r12. r12 याचा अर्थ आर वेक्टर इज डायरेक्टेड फ्रॉम 1 to 2. ओके. आणि म्हणून त्याला आरला त्याच्या मॅग्नेट्यूडने डिवाइड केलं तर हा काय झाला,
युनिट वेक्टर झाला. हा आर तुम्ही इकडे घेऊ शकता, पण तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे म्हणून इथे काय टाकायचं आहे, इथे जर मायनस साईन टाकायचं असेल तर या वेक्टरला पलटून द्या. याची डायरेक्शन तुम्ही जे घेतली त्याच्या अपोजिट घ्या आणि इथे मायनस साईन टाका, कारण हा R12 आहे. तुम्ही जर असा वेक्टर घेतला उलटा तर हा काय असणार R21, आणि तुम्हाला सांगता येणार की R12 आणि R21 एकमेकांचे अपोजिट वेक्टर आहेत. तर या फिगरवरून तुम्हाला सांगता येईल R12 कॅन बी रिटन ॲज मायनस R21, कारण की 12 आणि 21 यांची डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणून इथे जर मायनस लिहायचं असेल तर इथे G×M1×M2 अपॉन R². इथे 12 जे आहेत इथे काय करा R21 करा. याच्या डोक्यावर यारून हा R इथे ठेवा की इथे घ्या, त्यांनी फरक पडत नाही. सो दिस इज करेक्ट रिप्रेझेंटेशन. हे झालं करेक्ट रिप्रेझेंटेशन. तर मध्ये दुसरीच पट्टी आली. नाही घेऊच ही पट्टी कशी गेली. ओके, तर याला मी खाली लिहून ठेवतो. हे समजलं का कसं केलं आपण? इकडे तर सोडून द्या, इकडे फक्त समजावण्यासाठी केलं. तर आपल्याला फोर्स ऑन M1/M2, कोणावर फोर्स एक्झर्ट होत आहे M1 वर, आणि तो कुणीकडे जात आहे M2 कडे. मग या फोर्सची डायरेक्शन कुणीकडे आहे 1 कडून 2 कडे. इथे पण लिहायचं F12. बघा सॉरी, तुम्हाला काय करता येईल इथे लिहिताना काय करता येईल 1 2. इथे पण काय करावं लागेल तुम्हाला 1 2, म्हणजे फोर्सची डायरेक्शन 1 कडून 2 कडे. इथे विदाऊट मायनस साईन लिहायचं असेल तर 1 2च लिहावं लागेल, पण विथ मायनस साईन लागत असेल तर इथे जर 1 2 असेल तर इथे 2 1 करावं लागेल. हा R तुम्ही इथे घेतला तर R³ पण करता येतो. समजते का? आता याचा दुसरा फॉर्म जो आहे तो आपल्याला लिहिता येईल. तो कसा लिहिता येईल पहा. तर याला मी थोडंसं आणखी ॲडजस्ट करतो. तर इथे ते बघा, पहिलं काय झालं फोर्स ऑन M1/M2. तर आता काय लिहिता येणार सेकंड केसमध्ये फोर्स ऑन M2/M1. कोणावर फोर्स एक्झर्ट होत आहे M2 वर, आणि कोण एक्झर्ट करत आहे M1. मग फोर्स ऑन M2/M1, मग M2 वर फोर्स एक्झर्ट करत आहे M1. मग या फोर्सची डायरेक्शन M2 कडून M1 कडे. मग या फोर्सला कसं लिहिणार तुम्ही F21. इथे काय करणार -G M1 × M2 अपॉन R². इथे जर 21 लिहिलं तर इथे R12 लिहिणार आणि त्याला त्याच्या मॅग्निट्यूडनी डिव्हाइड करणार. तर अशा तऱ्हेने याला एक्सप्रेस करावं लागेल. समजलं का? सो दिस द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन वेक्टर फॉर्म. याला बरेचदा कसं लिहिता येते, हा R इथे न लिहिता याला इकडे करतात. इकडे जर टाकून दिला हा R³ करता येणार, आणि याच्या जागी तुम्हाला R³ पण लिहिता येणार. याच्या जागी R³ लिहिता येणार, याच्या जागी R³ लिहिता येणार. म्हणजे इथे आपण असंही करू शकतो की काय म्हणता येईल आपल्याला R12 वेक्टर अपॉन R. याला काय लिहिता येणार R12. त्याच्या डोक्यावर कॅप जर लिहिली तर तुम्हाला इथे बघा, इथे R असेल आणि हा R इकडे घेतला तर R³ असेल तर हा R असेल, आणि जर R³ असेल तर इथे R³ करायची गरज नाही. या पूर्ण वेक्टरलाच काय म्हणतात R³ म्हणतात. पॉईंट समजला का? तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन वेक्टर फॉर्म बऱ्याच एक्झाममध्ये ना मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. काल आपण एक विचारला होता, कुठला? सेंट्रिपिटल फोर्स इन वेक्टर फॉर्म F=mr². हा त्याच टाईपचा आहे. समजलं का? अगदी क्लिअर झाला पॉईंट? मी परत एकदा सांगतो, नाही असंच राहू देऊ आपण, की पहा किती पार्टिकल्स आहेत आपल्याकडे. 2 पार्टिकल. पहिल्या पार्टिकलचा मास आहे M1, दुसऱ्या पार्टिकलचा मास आहे M2. यांच्यामधलं अंतर आहे R. आता आपल्याला समजा कोण कोणाला अट्रॅक्ट करत आहे, M1ला M2 अट्रॅक्ट करत आहे, म्हणून त्याला काय लिहिलं मी फोर्स ऑन M1/M2. कोण कोणाला ओढत आहे समजलं का? कोण कोणाला ओढत आहे? फोर्स ऑन M1/M2. M2 M1ला ओढत आहे. मग फोर्सची डायरेक्शन, म्हणून डायरेक्शन ऑफ फोर्स काय असणार फ्रॉम M1 टू M2. म्हणून या फोर्सला कसं दाखवणार तुम्ही F1 कडून 2 कडे. या फोर्सची लिहायची मॅग्नेट्यूड. इथे काय लिहिणार मॅग्नेट्यूड, नंतर काय लिहिणार
युनिट वेक्टर. बरं, मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टर तुम्हाला लिहायचं आहे. सो F12 याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहिले. मॅग्निट्यूड काय असणार, G इंटू पहिल्या पार्टिकलचं मास दुसऱ्या पार्टिकलचं मास अपॉन R². आता लिहायचं आहे युनिट वेक्टर, पण युनिट वेक्टर लिहिताना इथे काय करणार, R12 त्याला त्याच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करायचं. पण असं चालत नाही, हे इट इज नॉट करेक्ट रिप्रेझेंटेशन. करेक्ट रिप्रेझेंटेशनमध्ये काय पाहिजे, जर फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल तर त्याच्यासमोर मायनस साईन आलं असेल आणि यायलाच पाहिजे. फोर्स जर रिपल्सिव्ह असेल तर प्लस साईन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, म्हणून इथे मायनस. इथे जर मायनस लागत असेल तर या वेक्टरची डायरेक्शन बदलून द्या, 1-2च्या जागी काय करा, 2-1. बस एवढं तुम्हाला समजलं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये लिहिता येईल. इथे 1-2 इकडे 2-1 असं जर असेल तर इथे मायनस साईन. समजा विदाऊट मायनस साईन लिहिलंच तर इथे 1-2 इकडेही 1-2च लागेल. समजलं. सो दिस झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन वेक्टर फॉर्म. समजलं का? ओके. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता आणि यावरून तुम्हाला आता खूप काही काढता येणार. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फील्ड आपण थोडं स्टडी करून त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या काही प्रॉपर्टीज आपण पाहू. तर आपल्याला काय स्टडी करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. बघा, मला वाटतं मी फील्डबद्दल याच्या अगोदरही बोललो. इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. समजा हे आहे मास. एव्हरी मास इज सराउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड. इलेक्ट्रॉनलाही ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते, अर्थलाही ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते, सनलाही. ज्याला ज्याला मास आहे त्याच्या भोवती काय असणार, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल काय, तर या मासच्या संपर्कात म्हटल्यापेक्षा या मासच्या जवळपास दुसरं मास आलं असता, हे जर मास त्याला अट्रॅक्ट करत असेल तर समजायचं की ते दुसरं मास ह्या पहिल्या मासच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये आहे. So what is gravitational field? It is the space around the given mass in which another mass experiences force of attraction. एखाद्या गिवन मासच्या भोवतीची अशी स्पेस ज्या स्पेसमध्ये दुसरा पार्टिकल आणला असता पहिला पार्टिकल काय एक्सपिरियन्स करते, अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करते. बरोबर, तो आणलेला पार्टिकल अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करते. अशा प्रकारच्या स्पेसला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. डेफिनेशन कशी कराल, इट इज द स्पेस अराउंड द गिव्हन मास इन विच अनदर मास एक्सपिरियन्सेस अट्रॅक्टिव्ह फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण मला सांगा, हे अंतराचं लिमिट काय सांगितलं आपण, इन्फिनिटीपर्यंत. बरोबर आहे. मग एखादा पार्टिकल खूप दूर असेल, इन्फिनिटीला असेल, तरी त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असेल, पण ते वीक असेल. बरोबर आहे. आणि आपण अट्रॅक्शन फील केव्हा करतो, जेव्हा तो अट्रॅक्टिव्ह फोर्स डॉमिनंट असतो, स्ट्रॉंग असतो. हा पेन अर्थच्या अगदी जवळ असेल तर अट्रॅक्शन असेल, खूप दूर असेल तर त्यातलं अट्रॅक्शन काय होत जाणार, कमी कमी. पण तुम्हाला माहिती आहे, सन आणि मूनमध्येही अट्रॅक्शन आहे, मून आणि अर्थमध्ये अट्रॅक्शन आहे, अर्थ आणि सनमध्येही अट्रॅक्शन आहे. ते मासवर पण डिपेंड करते. तर हे झालं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. सो स्पेस अराउंड द गिव्हन मास इन विच अनदर मास एक्सपिरियन्सेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि कोणत्याही फील्डच्या दोन प्रॉपर्टीज असतात. कोणत्या, कोणतेही जे फील्ड आहे त्या फील्डची काय मोजायची आहे तुम्हाला, स्ट्रेंथ मोजायची आहे. तर कुठल्याही फील्डची स्ट्रेंथ मोजण्यासाठी दोन प्रॉपर्टी असतात. एक असते त्या फील्डची इंटेन्सिटी ऑफ द फील्ड, आणि ही इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी असते. दुसरं असते त्या फील्डचं पोटेन्शियल ऑफ द फील्ड, आणि पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी असते. तुम्हाला मॅग्नेटिझममध्ये इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल शिकायला मिळेल. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल शिकायला. बघा, चारच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड असते, इलेक्ट्रिक फील्डला इंटेन्सिटी पोटेन्शियल असते. मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असते, मॅग्नेटिक फील्डला इंटेन्सिटी पोटेन्शियल असते. आणि मासच्या भोवती ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते, तर ग्रॅव्हिटेशनल फील्डला कोणतंही फील्ड आलं की त्याला इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल असणार. इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे. म्हणून असंच आपल्याला या ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल पाहायचं आहे. सो एव्हरी मास इज सराउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड, अँड एव्हरी फील्ड पजेस ऑर इट्स स्ट्रेंथ इज मेजर्ड टू वे इन टर्म्स ऑफ इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. तर आपल्याला एक एक टर्म स्टडी करायचं आहे. सो इंटेन्सिटी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड पोटेन्शियल ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. समजून राहिलं का? कोणतंही फील्ड म्हटलं की त्या फील्डला काहीतरी स्ट्रेंथ असेल, आणि ती जर स्ट्रेंथ मोजायची आहे तर ती दोन प्रकारे मोजता येते. एक त्या फील्डची इंटेन्सिटी, दुसरं त्या फील्डचं पोटेन्शियल. इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी म्हणजे त्याला डायरेक्शन असेल, आणि पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी म्हणजे त्याला डायरेक्शन असणार नाही. समजून राहिलं तुम्हाला? ओके. आता आपल्याला पहिली टर्म पाहायची आहे, इंटेन्सिटी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी. इथे आणखी एक पॉईंट क्लिअर करून घ्या, जो मी याच्या अगोदर सांगितला आहे.
लक्ष द्या, ज्याने फील्ड क्रिएट केलं त्याला काय म्हणतात? सोर्स मास. आणि ज्याने तो फोर्स एक्सपिरियन्स केला त्याला काय म्हणतात? टेस्ट मास. म्हणून हे जे मोठं मास आहे, बिगर मास आहे, जनरली दॅट इज टेकन ॲज सोर्स मास. बरोबर आहे. याला लिहायला काय लिहायला पाहिजे? याला सोर्स मास. आणि त्याच्या फील्डमध्ये जे लहानसं मास आलं त्याला तुम्ही काय म्हणायला पाहिजे? टेस्ट मास. जनरली सोर्स मास आपण कॅपिटल एमनी दाखवणार आणि टेस्ट मास आपण स्मॉल एमनी दाखवणार. ओके. तर आपल्याला पाहायचं आहे इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल. पहा, लक्ष द्या. तर पहिलेले इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऐक, बरोबर समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहा, हे झालं सोर्स मास आणि सोर्स मास आहे कॅपिटल एम. ओके. आणि या सोर्स मासच्या भोवती काय असणार? याच्या भोवती काय असणार? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्या फील्डची आपल्याला काय स्टडी करायची आहे? इंटेन्सिटी. दोन प्रकारे स्टडी करता येते. एक, जिथे इंटेन्सिटी स्टडी करायची आहे त्या पॉईंटला तुम्हाला ठेवायचं आहे टेस्ट मास. इथे काय ठेवलं तुम्ही? टेस्ट मास. टेस्ट मास किती आहे? यम. आणि आता हे सोर्स मास आणि टेस्ट मासवर काय एक्झर्ट करत असेल? फोर्स. आणि इथे इंटेन्सिटी काढताना जेवढा फोर्स एक्झर्ट होत असेल त्याला त्या मासनी डिवाइड करायचं. यू गेट इंटेन्सिटी ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल फील्ड. समजलं का? ज्या ठिकाणी इंटेन्सिटी काढायची आहे त्या ठिकाणी काय ठेवलं? टेस्ट मास. आणि हे सोर्स मास काय करत आहे? अट्रॅक्ट करत आहे. म्हणजे त्यावर काय एक्झर्ट करत आहे? फोर्स. मग टेस्ट मासवर जेवढा फोर्स एक्झर्ट होत असेल त्याला त्याच्या मासनी डिवाइड केलं, म्हणजे फोर्स पर युनिट मास. काय काढलं? फोर्स अपॉन मास. म्हणजे पण तुम्हाला असं जर समजत नसेल तर असं विचार करा की तुम्ही फोर्स एक्झर्ट होत आहे 10 न्यूटन आणि ते मास ठेवलं आहे 2 kg. मग 2 kgवर 10 न्यूटन तर एका kgवर 5 न्यूटन. मग एका kgवर जेवढा फोर्स एक्झर्ट होत असेल त्यालाच काय म्हणतात? इंटेन्सिटी. म्हणून ही इंटेन्सिटी काय होणार? इथे 5 न्यूटन पर kg. म्हणून इंटेन्सिटीचं युनिट काय येणार? न्यूटन पर kg येणार. सो इंटेन्सिटी इज नथिंग बट फोर्स पर युनिट टेस्ट मास ॲट गिव्हन पॉईंट. समजलं का? अरे समजलं का? इथे काय आहे? सोर्स मास. याच्या बाहेर काय ठेवलं? टेस्ट मास. याच्यावर काय एक्झर्ट होत आहे? फोर्स. आणि टेस्ट मासवर जेवढा फोर्स एक्झर्ट होत असेल त्या फोर्सला त्याच मासनी डिवाइड केलं. यालाच काय म्हणतात? फोर्स पर युनिट टेस्ट मास. त्यालाच काय म्हणतात? इंटेन्सिटी. सो इंटेन्सिटी इज नथिंग बट फोर्स पर युनिट टेस्ट मास. म्हणून इंटेन्सिटीला काय लिहिता येणार? की इट इज काय? फोर्स पर युनिट टेस्ट मास. आणि वरता लिहिलेला आहे फॉर्म्युला. जर तुम्हाला माहिती आहे तर युनिट सांगा. काय लिहिता येणार? युनिट. इथं काय लिहिता येणार? न्यूटन. आणि खाली काय लिहिता येणार? न्यूटन. आणि खाली मास आहे. मासचं युनिट काय असणार? kg. म्हणून इंटेन्सिटीचं युनिट काय असणार? न्यूटन पर kg. पण तुम्हाला माहीत असेल, पहा लक्ष द्या, की इंटेन्सिटी बरोबर तुम्हाला काय मिळालं? डायमेन्शनही तुम्हाला काढता आलं पाहिजे. इंटेन्सिटी बरोबर काय मिळालं तुम्हाला? फोर्स अपॉन मास. ई बरोबर फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ॲक्सलरेशन अपॉन मास. एम काय झालं? कॅन्सल. या ॲक्सलरेशनला म्हणतात ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो इंटेन्सिटी इज नथिंग बट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो इंटेन्सिटी ई काय आहे? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच आहे. ओके. आणि जेवढी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तेवढीच काय? ग्रॅव्हिटीचं युनिट काय असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून इंटेन्सिटीचं युनिट काय लिहिता येणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण इंटेन्सिटी म्हटलं असेल तर न्यूटन पर केजीच म्हणायचं. न्यूटन पर केजी इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण इंटेन्सिटीचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर नाही. दॅट इज द युनिट ऑफ ॲक्सलरेशन. दे आर न्यूमेरिकली सेम. इंटेन्सिटीचं मिनिंग काय होते? फोर्स पर युनिट मास. आणि न्यूमेरिकली इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजलं का? म्हणजे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहीत असेल, जसं अर्थच्या सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते? अर्थच्या सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला म्हटलं की अर्थच्या सरफेसवर इंटेन्सिटी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती आहे? तुम्ही म्हणणार 9.8 न्यूटन पर kg. समजलं का? वेगळं काढायची. मग जेवढं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल तेवढंच इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल. मग एखाद्या ठिकाणची जर तुम्हाला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहिती आहे तर तुम्हाला त्या ठिकाणची इंटेन्सिटी माहिती आहे. समजलं? आपण ऑसिलेशनमध्ये पाहिलं, GHचा फॉर्म्युला पाहिला, Gचा फॉर्म्युला पाहिला.
बरोबर आहे. मग जो जीचा फॉर्म्युला होता, जो जीएचचा फॉर्म्युला होता, तोच इंटेन्सिटीचाही फॉर्म्युला होता. So in gravitation, intensity is nothing but acceleration due to gravity. So intensity is nothing but acceleration due to gravity. समजलं का? बेसिक लक्षात आलं. तर इंटेन्सिटी बेसिकली काय असते? फोर्स अपॉन मास. बघा, मॅग्नेटिक ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी फोर्स अपॉन मास, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी फोर्स अपॉन चार्ज, आणि मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ ते तुम्हाला मॅग्नेटिझममध्ये शिकायला मिळेल. या फॉर्म्युल्यावरून आपण काय काढलं? युनिट. आणि त्यावरून तुम्हाला काय काढता येतील? डायमेन्शन्स. मग आता डायमेन्शन्स काढायची मला वाटते गरजच नाही आहे, तुम्ही ते पटकन काढू शकाल. सांगा बरं, डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मीटर पर सेकंड स्क्वेअर. के जी म्हणजे मास किती आहे? 0. मीटर म्हणजे लेंथ 1 आणि सेकंड म्हणजे टाईम किती लिहिणार? -2. सो दीज आर द डायमेन्शन्स. समजलं का? व्हेरी सिम्पल. तुम्ही ह्या बाकीमधलं लक्ष थोडंसं कमी केलं तरी चालेल. तुम्ही फक्त इथे लक्ष द्या. इंटेन्सिटीचा काय फॉर्म्युला लिहिला मी? F/m, फोर्स अपॉन मास. जी डायरेक्शन फोर्सची ती डायरेक्शन इंटेन्सिटीची. सो इंटेन्सिटी इज डायरेक्टेड टुवर्ड दी सोर्स मास. इंटेन्सिटी इज डायरेक्टेड टुवर्ड दी सोर्स मास. अर्थची इंटेन्सिटी अर्थकडे जाणारी, सनची इंटेन्सिटी सनकडे जाणारी, मूनची इंटेन्सिटी मूनकडे जाणारी. समजलं? सो इंटेन्सिटी इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड दी सोर्स मास. ज्यांनी फील्ड क्रिएट केलं, इंटेन्सिटी त्याच्याकडे जाणारी असते. पॉईंट समजलं का? इंटेन्सिटीची डायरेक्शनही तुम्हाला कुठेतरी लिहिता आली पाहिजे. काय असणार इंटेन्सिटीची डायरेक्शन? टुवर्ड दी सोर्स मास. मग हे मी काढून टाकतो आता. हे तुम्हाला समजलं. इथेच पॉईंट क्लिअर झाला. तर इथे डायरेक्शन जर लिहिले तर डायरेक्शन ऑफ इंटेन्सिटी काय लिहिता येणार? टुवर्ड्स सोर्स मास. सोर्स मासकडे असणार. कुणीकडून? इथे असेल तरी सोर्स मासकडे, वर असेल तरी सोर्स मासकडे, इथे असेल तरी सोर्स मासकडे. म्हणून इंटेन्सिटी अशी दाखवतात. कुणीकडे जाणारी? सोर्स मासकडे जाणारी. कळलं? हे झालं इंटेन्सिटी. दुसरा एक फॉर्म्युला आहे इंटेन्सिटीचा. पहा, इंटेन्सिटी 2 प्रकारे लिहिता येते. कशी? पहा, तर परत आपल्याला इंटेन्सिटीच लिहायची आहे. सो इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. पहा, पहिला फॉर्म्युला तुम्हाला मी आता डायरेक्टली लिहितो. तर हे काय झालं? सोर्स मास. मास किती आहे? कॅपिटल M. इथे कॅपिटल M पासून R इतक्या अंतरावर टेस्ट मास किती आहे? स्मॉल m. तुम्हाला लिहायचं आहे इंटेन्सिटी. तुम्ही इंटेन्सिटी बरोबर काय लिहिलं? F/m. पण या दोघांमधला F तुम्हाला माहीत आहे काय असेल? दोघांमधला F हा 1/m. दोघांमधला F काय असेल? G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन R². स्मॉल m कॅन्सल. मग इंटेन्सिटीचा फॉर्म्युला मिळेल G कॅपिटल M अपॉन R². दिस इज इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ सोर्स मास. बघा, हे दिस इज इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ टेस्ट मास आणि दिस इज द इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ सोर्स मास. मग इंटेन्सिटी 2 प्रकारे लिहिता येते. F/m हा बेसिक फॉर्म्युला आहे आणि त्यावरून तयार झालेला फॉर्म्युला G कॅपिटल M अपॉन R². समजलं का? कोणती इंटेन्सिटी असो की पोटेन्शियल असतो, ते 2 प्रकारे लिहिता येत असते. इन टर्म्स ऑफ टेस्ट आणि इन टर्म्स ऑफ सोर्स. पॉईंट क्लिअर झाला? मग इंटेन्सिटीचे किती फॉर्म्युला आहेत? 2. एक हा फॉर्म्युला झाला. Fच्या जागी काय लिहिलं? G कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन R². M झाला कॅन्सल. हाही फॉर्म्युला तयार झाला इंटेन्सिटीचाच. ठीक आहे? तर ही झाली इंटेन्सिटी. नंतर आपल्याला पाहायचं आहे पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. हे 2 प्रकार आहेत. ते पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असते ते पहिल्यांदा समजून घ्या. फास्ट होत आहे का? अरे समजत आहे? ग्रॅव्हिटेशनल काय पाहायचं आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ओके, पहा, समजण्याचा प्रयत्न करा. पहा, लक्ष द्या. हे काय झालं? सोर्स मास. याला तुम्ही लिहू शकता काय? सोर्स मास. पहा, आता समजून घ्या. एक पॉईंट आहे किंवा एक टेस्ट मास आहे. इथे काय आहे? टेस्ट मास. पण मी याला काय लिहितो बघा? युनिट टेस्ट मास. काय? युनिट टेस्ट मास. फॉर एक्झाम्पल M 1 kg. 1 असेल तर त्याला काय लिहिता येणार? युनिट. युनिट टाइम 1 सेकंड. युनिट फोर्स 1 न्यूटन. युनिट टेस्ट मास 1 kg. युनिट टेस्ट मास आहे. आणि हे युनिट टेस्ट मास सुरुवातीला कुठे आहे? इन्फिनिटीला आहे. युनिट टेस्ट मास आणि कुठे ठेवलेला आहे? इन्फिनिटीला. याला आणायचं आहे. याला आणण्यासाठी काय करावं लागेल? वर्क करावं लागेल. युनिट टेस्ट मासला आणण्यासाठी जेवढं वर्क करावं लागेल त्यालाच म्हणतात पोटेन्शियल. बरोबर आहे? याला ज्या पॉईंटला आणून ठेवायचं आहे त्या पॉईंटला असलेलं पोटेन्शियल. सो पोटेन्शियल काय आहे? एखादं युनिट मास घ्यायचं आणि कुठे घ्यायचं? इन्फिनिटीला. आणि त्याला आणण्यासाठी जेवढं
वर्क करावं लागेल युनिट मासला गिव्हन पॉईंटला आणण्यासाठी, इन्फिनिटीपासून आणण्यासाठी जेवढं वर्क करावं लागेल दॅट इज पोटेन्शियल. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, पहा, लक्ष द्या. समजा की ते वर्क करावं लागलं 10 न्यूटन, की सॉरी 10 जूल. वर्क किती करावं लागलं 10 जूल, आणि मास किती आहे समजा 2 kg. मग 2 kg साठी 10 जूल, तर 1 kg साठी, मग 1 kg साठी जेवढं वर्क करावं लागते दॅट इज पोटेन्शियल. वीने दाखवतात 5. कसं आलं 5? 10ला 2नी म्हणजे वर्कला मासनी डिवाइड केलं, म्हणून पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? वर्क अपॉन मास. हे झालं इन टर्म्स ऑफ टेस्ट मास. इथे टेस्ट मास आहे. इन टर्म्स ऑफ सोर्स मास हाच फॉर्म्युला मिळतो, पहा लक्ष द्या, पोटेन्शियलचा फॉर्म्युला मिळतो -gm अपॉन आर. तुम्ही म्हणाल हा आला कसा, तर तेही सांगतो. सो हा झाला इन टर्म्स ऑफ. का पहिल्यांदा एकच पॉईंट राहिला की हा आला कसा, पटकन आपल्याला क्लिअर करता येईल. समजलं? तर सुरुवातीला युनिट मास कुठे ठेवला आहे? इन्फिनिटीला. त्याला काय करायचं आहे? आणायचं आहे. ओके, त्याला वी हॅव टू ब्रिंग द युनिट मास टू द गिव्हन पॉईंट. गिव्हन पॉईंटला आणायचं, या पॉईंटला आणायचं. आणण्यासाठी काय करावं लागेल? वर्क. जेवढं वर्क करावं लागलं तेच काय झालं? त्या पॉईंटला असलेलं पोटेन्शियल झालं. ओके, ते झालं पोटेन्शियल. एक्झाम्पल घेतलं, किती वर्क करावं लागलं? 10 जूल. 10 जूल किती माससाठी? 2 किलोसाठी 10 जूल, तर 1 किलोसाठी 5 जूल. कसं काढलं? 10ला 2नी वर्कला मासनी डिव्हाइड केलं, म्हणून पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय झाला? वर्क अपॉन मास. यावरून तुम्हाला युनिट आणि डायमेन्शन लिहिता येतात. मला सांगा, युनिट वर्कचं युनिट जूल, आणि मासचं युनिट केजी, जूल पर केजी. समजते का? आणि जर यावरून तुम्हाला असं लिहिता आलं जूल पर केजी, तर यावरून तुम्हाला युनिट आणि डायमेन्शन्स पण लिहिता येणार. बघा, डायमेन्शन्स काढायचे आहेत तुम्हाला, तर कसं काढणार? ओके, तर काय लिहिलं तुम्ही? वर्क अपॉन मास. वर्कला काय लिहिणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन मास. फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन मास. मास मास कॅन्सल. आता लिहायचं युनिट. आता जर युनिट लिहिलं, बघा काय होणार? ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, म्हणजे काय झाला? मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि म्हणून लिहिता येतील तुम्हाला पोटेन्शियलचे डायमेन्शन्स. किलोग्रॅम आहे का? नाही, m0. मीटर म्हणजे लेंथ 2, सेकंड म्हणजे टाइम, पॉवर किती? -2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल. पोटेन्शियलचे डायमेन्शन आणि व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचे डायमेन्शन सेम आहेत. व्हेलॉसिटी म्हणजे मीटर पर सेकंड ना, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटीचा. व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचे डायमेन्शन आणि पोटेन्शियलचे डायमेन्शन कसे आहेत? सेम. समजून राहिलं? आता मी थोडं भराभर घेऊन राहिलो, कारण की हे सगळं झालेलं आहे. पोटेन्शियल म्हणजे वर्क अपॉन मास. वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन मास. फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन मास. मास मास कॅन्सल. काय लिहायचं आहे? युनिट. ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. बघा, असं नाही झालं पाहिजे. फॉर्म्युल्यामधला एस डिस्प्लेसमेंट असतो आणि युनिटमधला एस सेकंड असतो. फॉर्म्युल्यामधला एम मास असतो आणि युनिटमधला एम मीटर असतो, नाही तर गडबड होऊन जाईल सर्व. ओके, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. याच्यामध्ये किलोग्रॅम नाही. किलोग्रॅम नाही म्हणजे मास नाही, m0. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 2. सेकंड म्हणजे टाइम, खाली 2 आहे, वर लिहिला तर -2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल. आता फक्त एकच राहिलं की हा जो इन टर्म्स ऑफ सोर्स मास फॉर्म्युला आहे तो कसा आला. आता एक लक्षात घ्या, जर का फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल तर करस्पॉन्डिंग पोटेन्शियल इज निगेटिव्ह. फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल तर पोटेन्शियल निगेटिव्ह, आणि फोर्स जर रिपल्सिव्ह असेल तर पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, सो द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल नेहमी कसं असते? निगेटिव्ह असते. तर हे निगेटिव्ह असलं पाहिजे. तर ऑलवेज निगेटिव्ह, एवढं लक्षात ठेवा तुम्ही की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज ऑलवेज निगेटिव्ह. मग तुम्ही म्हणाल की इथे तुम्ही निगेटिव्ह लिहिलं नाही. बघा, लक्ष द्या, हे मास याला अट्रॅक्ट करत आहे आणि अट्रॅक्ट करत आहे, त्यामुळे तुम्हाला त्या मासला इकडे आणण्यासाठी एफर्ट्स करायची गरज नाही. जिथे आपल्याला एफर्ट्स करावं लागतं दॅट वर्क डन इज पॉझिटिव्ह. हा पेन मला वर उचलायचं असेल तर एफर्ट्स करावं लागतील, वर्क डन इज पॉझिटिव्ह. मी जर पेन सोडून दिला तर ऑटोमॅटिकली अर्थकडे जाणार, वर्क डन इज निगेटिव्ह. इथे स्वतःच हे वर्क डन कसं आहे? निगेटिव्ह आहे. समजलं का? कारण हे मास त्याला काय करून राहिलं? ओढून राहिलं. फक्त मी त्या पार्टिकलला सोडून दिलं की हा बरोबर इथे येणार. वर्क काय असणार? निगेटिव्ह. तुम्हाला म्हटलं या पार्टिकलला इकडून दूर न्या, हे याला अट्रॅक्ट करत आहे, तुम्हाला एनर्जी खर्च करावं लागेल, अशा केसमध्ये वर्क डन. समजून राहिलं का? हा पेन मी वर उचलला अर्थपासून तर वर्क डन पॉझिटिव्ह, एनर्जी खर्च करावं लागते. तुम्हाला म्हटलं की हा सोडून दिला तर हा खाली जाणार, वर्क डन काय असणार? निगेटिव्ह. म्हणून इथे असलेलं वर्क डन कसं आहे? ह्याला हे ओढत आहे,
बरोबर आहे. हा पेनला अर्थ ओढत आहे, पेन सोडून दिला, बादली तुम्हाला विहिरीमध्ये टाकायची आहे, तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील का? तुम्ही तर सोडून देणार. वर्क काय असणार? निगेटिव्ह. आता ती पाण्याने भरलेली असो की रिकामी असो, तुम्हाला वर ओढायची आहे तर एफर्ट्स लागतील. वर्क डन काय आहे? पॉझिटिव्ह. पण जिथे एफर्ट्स करावं नाही लागत ते स्वतःच वर्क होते ते निगेटिव्ह असते, पण जिथे बाहेरून वर्क करावं लागते ते आहे ना. मग पेन जर उचलायचा आहे, तुम्हाला वर्क करावं लागलं, एनर्जी खर्च करावं लागली, वर्क डन पॉझिटिव्ह. पण पेन सोडून द्या, खाली पडणार, वर्क डन निगेटिव्ह. मग इथे कोणता आहे? हा पॉईंट सोडून दिला, ह्या अर्थकडे येणार, सो वर्क डन काय असणार? निगेटिव्ह. वर्क डन निगेटिव्ह तर पोटेन्शियल सुद्धा निगेटिव्ह असते. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल जे आहे इट इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणून जर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल लिहायचं असेल ना तर मायनस साईन सहित जर लिहिलं तर ते करेक्ट असेल. आता फक्त हा फॉर्म्युला कसा आला तेवढं घेऊ आपण. आजच्या पिरियडला थांबू इथे. पहा, लक्ष द्या की काय स्टडी करायचं होतं आपल्याला? ग्रॅव्हिटेशनल फील्डचाच प्रॉपर्टी आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. पहिला फॉर्म्युला पहा. पहिला फॉर्म्युला काय लिहिला मी की एखाद्या मासला तुम्ही इन्फिनिटीपासून, लक्ष द्या, इन्फिनिटीला हे मास होतं, इन्फिनिटीपासून इथे आणलं आणि जेवढं वर्क डन झालं तर त्याला लिहिलं तुम्ही पोटेन्शियल इक्वल टू काय? वर्क अपॉन मास. ओके, वर्क अपॉन मास लिहिलं. सो याला काय लिहिलं? W/m लिहिलं. हा एक फॉर्म्युला झाला. ओके, दुसरा पहा, लक्ष द्या. आता कसं काढणार तुम्ही? तुम्हाला वर्क काढायचं आहे. आता वर्क DW बरोबर काय असणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट DX घ्या की DR घ्या. DX लिहिलं तरी चालेल, DR लिहिलं तरी चालेल. X म्हणजे पर्टिक्युलर डायरेक्शन, R मात्र कोणतीही डायरेक्शन असू शकते. मग बेटर वर्ड DXच्या जागी तुम्ही काय वापरू शकता? DR. सो DW काय झालं? F इंटू DR. सो DW इक्वल टू फोर्स काय असेल? समजा काही अंतर आहे, हा जो पार्टिकल आहे, मी डायरेक्टली इथे घेतो की हा जो पार्टिकल घेतला आपण, हा पार्टिकल इथे कुठेतरी आहे, इथे कुठेतरी आहे. किती अंतरावर आहे? R इतक्या अंतरावर आहे. तर फोर्स कसा लिहिणार तुम्ही? G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन R² इंटू DR. हे झालं छोटं वर्डन. पण तुम्हाला जर पूर्ण वर्डन काढायचं असेल, टोटल वर्डन काढताना याचं घेणार इंटिग्रेशन. याचं जर इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन ऑफ DW, सो वर्डन इक्वल टू DWचं इंटिग्रेशन घेताना इथे G कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन R² इंटू DR. G कॉन्स्टंट आहे, M कॉन्स्टंट आहे, M कॉन्स्टंट आहे. सो W इक्वल टू काय मिळेल? GM इंटू M. इंटिग्रेशनमध्ये काय राहणार? R⁻² इंटू DR. इंटिग्रेशन करताना याचा पॉवर 1नी वाढवा आणि त्याच पॉवरनी डिव्हाइड करा. मग काय मिळेल? W इक्वल टू G कॅपिटल M इंटू स्मॉल m, पॉवर 1नी वाढवा, -2 + 1 अपॉन -2 + 1, त्याच पॉवरनी डिव्हाइड करा. मग पॉवर जर 1नी वाढवला तर किती होणार? RH पॉवर -2 + 1 म्हणजे -1 अपॉन -1. यालाच तुम्ही बरोबर लिहा. याला जर तुम्ही बरोबर लिहिलं तर तुम्हाला काय लिहिता येणार? सो W इक्वल टू -G कॅपिटल M. बरोबर आहे. तर ही युनिट माससाठी पाहिजे. युनिट माससाठी पाहिजे तर फॉर युनिट माससाठी तुम्ही स्मॉल m काय घ्या? 1 घ्या. मग स्मॉल m तुम्ही 1 घेऊन टाकला. ओके, तर इथे स्मॉल m तुम्ही 1 घेऊन टाकला कारण आपल्याला पाहिजे होतं युनिट मास. मग काय राहिलं? -GM/R. आणि जेवढं वर्क डन तेवढंच काय असते? पोटेन्शियल. मग तीच व्हॅल्यू पोटेन्शियलची असेल, फक्त त्याला Wच्या जागी V लिहून टाका. तर मला वाटतं मी जरा फास्टच घेऊन राहिलो, असू द्या, काही फरक नाही पडत. सो V इक्वल टू -GM/R. मी परत एकदा सांगतो. पहा, किती मास आणायचा आहे तुम्हाला? युनिट मास पाहिजे आपल्याला. पाहिजे युनिट मास. युनिट मास म्हणजे M इक्वल टू किती घ्यायचं आहे तुम्हाला? 1 घ्यायचं आहे. त्या मासला आणण्यासाठी काय करावं लागेल? वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स कसा काढतात? G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन R² इंटू डिस्प्लेसमेंट काय घेतलं? DR. आता जर तुम्हाला टोटल वर्क डन काढायचं असेल तर याचं इंटिग्रेशन घेणार. याचं इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशनमध्ये तुम्ही स्मॉल m तर 1 करून टाकला तर GM/R². काय GM काय निघणार बाहेर? R²ला काय लिहिलं? R⁻² इंटू DR. आता तुम्हाला इथे लिमिट घेता येईल इन्फिनिटी टू R. तुम्हाला ते ऑब्जेक्ट कुठून कुठपर्यंत आणायचं आहे? इन्फिनिटीपासून R इतक्या अंतरावर आणायचं आहे. म्हणजे पहिलं लिमिट काय येणार? इन्फिनिटी. दुसरं लिमिट काय येणार? R. आता तुम्ही इथे पॉवर बदला. पॉवर जर बदलला तुम्ही तर काय करा?
इंटिग्रेशन घेताना पॉवर एकनी वाढवा आणि त्याच पॉवरनी डिवाईड करा. समजा मी हे नंतरही लिहिलं तर पॉवर जर एकने तुम्ही वाढवला तर किती होणार -1 अपॉन -1. लिमिट काय लिहिणार इथे कुठून कुठपर्यंत आणलं इन्फिनिटीपासून तर आरपर्यंत आणलं. यालाच तुम्हाला काय लिहिता येणार सो डब्ल्यू इक्वल टू -GM इथे काय लिहिता येणार 1/r इथे इन्फिनिटी टू आर बरोबर आहे. इथे आरच्या जागी आर लिहा नंतर आरच्या जागी इन्फिनिटी लिहा म्हणजेच असं करता येईल. म्हणजे असं डिटेल जर तुम्हाला लागत असेल तर -GM इथे काय करा तर लिमिट्स आहेत लिहा आरच्या जागी अपर लिमिट 1/r -1 इन्फिनिटी बरोबर 1/∞ काय होणार 0. सो डब्ल्यू बरोबर काय झालं -GM अपॉन आर. दिस वर्डन इज स्टोर्ड ॲज पोटेन्शियल. सो काय असेल V इक्वल टू -GM अपॉन आर हे असं आलेलं आहे. समजलं का कसं आलं बरं समजलं का. तुम्हाला युनिट मास आणायचा आहे इन्फिनिटीपासून गिव्हन पॉईंटपर्यंत बरोबर आहे. तर तुम्हाला काय काढावं लागेल वर्डन. जेवढं वर्डन तेवढंच पोटेन्शियल. वर्डनचा सिंपल फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती G इंटू फर्स्ट मास इंटू सेकंड मास अपॉन R² इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे DR. पण तुम्हाला काय काढायचं टोटल वर्क. हे झालं स्मॉल वर्क बरोबर आहे. तर स्मॉल वर्क एका स्टेपमधलं वर्क याला तुम्ही म्हणू शकता स्मॉल वर्क. आणि जर तुम्हाला टोटल वर्क काढायचं असेल तर काय करत असतात हे तर माहिती आहे ना आता. टोटल वर्क काढायचं असेल तर स्मॉल वर्कचं काय केलं इंटिग्रेशन हे लिहून टाकलं. इथे स्मॉल एम काय घेतला 1 कॉन्स्टंटला काढलं बाहेर पॉवर आला -2. इंटिग्रेशन कसं काढतात पॉवर एकनी त्यानेच -2ला एकने वाढवलं -1 -1ने डिवाईड केलं. लिमिट लिहायचे असतील तर तिला इन्फिनिटी टू आर ओके मायनस साईन बाहेर काढलं इथे राहिलं 1/r -1 म्हणजे 1/r. आता वरचं लिमिट पहिले लिहायचं आरच्या जागी आर लिहायचं. इथे जर एक्स असतात एक्सच्या जागी आपण आर लिहिलं असतं बरोबर आहे. आरच्या जागी आर लिहिलं मायनस आरच्या जागी इन्फिनिटी 1/∞ 0. सो -GM अपॉन आर. दिस वर्डन कॉल्ड ॲज पोटेन्शियल. म्हणून व्ही बरोबर काय मिळेल -GM अपॉन आर. म्हणून व्हीचे 2 फॉर्म्युले. हॅलो व्हीचे किती 2 फॉर्म्युले. आता फक्त आपण एक डायग्राम काढू आणि त्या डायग्राममध्ये हे सगळं रिप्रेझेंट करू आणि बस संपला विषय. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल काढायचं आहे. सो E अँड व्ही ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. पहा लक्ष द्या मी एका डायग्राममध्ये काढतो फक्त. ही अर्थ आहे. अर्थचं मास किती आहे कॅपिटल एम. अर्थच्या सेंटरपासून आर इतक्या अंतरावर इंटेन्सिटी काढायची आहे पोटेन्शियल काढायचं आहे. इथे तुम्ही मास ठेवला असेल स्मॉल एम तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला E इक्वल टू F/m एक फॉर्म्युला. इंटेन्सिटीचा दुसरा फॉर्म्युला E इक्वल टू GM अपॉन R². तुम्हाला युनिट आणि डायमेन्शन लिहिता येतील. नंतर काय काढायचं आहे त्याच पॉईंटला पोटेन्शियल. सो पोटेन्शियलचा पहिला फॉर्म्युला वर्क अपॉन मास पण पोटेन्शियल निगेटिव्ह असेल इंटेन्सिटी पॉझिटिव्ह असेल वेक्टर असेल. आणि दुसरा फॉर्म्युला काय लिहिला पोटेन्शियलचा -GM अपॉन आर. आणि यावरून तुम्हाला काय लिहिता येणार युनिट आणि डायमेन्शन्स. समजलं बस. एवढी डायग्राम जर तुमच्या लक्षात राहिली तर सर्व काही तुम्हाला करता येतील. तर यावरचं DPP यावर तर काही DPP आहे पण तो थोडा पुढे आहे. तर उद्या आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेऊन त्यावरचा DPP तुम्हाला उद्या देईल. आज घरी जाऊन एवढं फक्त रिवाईज करा. मी तुम्हाला नोट्स पाठवली काल हां तर PDF पाठवलेला आहे. तर एवढा प्रश्न तुम्ही त्यामधून रिपीट करू शकता. तेवढे रेकॉर्डिंग बंद करा ठीक आहे.